मावशी ऐक ना. अरे बरं झालं, गुरुजींना पाकिट द्यायचंय, मला आठवण करणार. मी आठवण करतो, माझं ऐक ना. अरे वल्लीला सांग 5-6 वाजता बायकांना पाटावर बसवायला. मी सांगतो मावशी. तू अरे मला तामण तयार करायचंय, तिला त्यांची ओटी भरायची ना. मावशी मी सगळं करतो, तू जरा मला खूप काम आहेत रे. वल्ली 5-6 वाजता बायकांना पाटावर बसव. मावशी. तुला मावशी ऐकलत का तुम्ही? अहो ती अनामिकाला मम्मा म्हणतीये. मम्मा म्हणजे ही पोरगी अनामिकाची आहे. शी, रात्री अपरात्री अशी घर सोडून आलेली मुलगी अनामिकाची आहे. माई मावशी तुम्ही म्हणाला होतात ना हिचे पालक कोण आहे ते आपण शोधून काढूया. हो हिचे पालक तर घरातच आहेत. पालक कुठले? आईचे, अनामिका. ज्याची भीती होती तेच झालंय सौरभ. सगळं बिघडलं. तू काय बघितलं या राधामध्ये? ही छोकरी नाही आहे, आग आहे आग. तू बघितलं नाही? ती तिला मम्माला मान नाही देत, मग आपल्या घरी शू करशील? मम्मा તમે ચૂપ રહો ને યાર. તું ચૂપ રે. મને ખબર નથી પપ્પાએ શું કીધું છે. આ છોકરી નથી, બિઝનેસ છે બિઝનેસ. હું તો કહું છું આ છોકરી બહુ જ ખતરનાક છે. તું સંભાળીને રહેજે, નાहीतर आणशील पत्नी बनवून घरी आणि मग तुला घरामधून हाकलून टाकते. काय झालं? माझं आणि माझ्या मुलीचं भांडण झालंय. तुझा चेहरा का पडलाय? मला नाही तुमच्यासारखं असं कोणत्याही परिस्थितीत हसरा चेहरा ठेवता येत. अगं बाई अशी काय परिस्थिती आली आहे तुझ्यावर? माई मावशीला कळलंय की राधा तुमची मुलगी आहे. मग त्यात काय एवढं? तिला हे कळायला नको होतं. का? म्हणजे तिला हे कळायला हवं होतं, पण तिला असं कळायला नको होतं. तिला हे मी सांगायला हवं होतं. तिला मी सांगणार होतो. सगळंच कठीण होऊन बसलंय. माझा मार्ग अजून अवघड झालाय. कसला मार्ग? बोल 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 सौरभ पटवर्धन, बोल. सगळं बोलून टाक. वा वा छान. हा वल्ली चांगली झाली बरं का रांगोळी. हो की नाही ग? छान आहे ना. आमची वल्ली तशी हुशार आहे. हा चांगल्या रांगोळ्या वगैरे काढते. अगं अनामिका ये ना ग. मावशी हाक मारते. आले. मला जायला हवं. तू ना कधी कधी खूप कोड्यात वागतोस पट्या. आणि कसला मार्ग हे सांगावंच लागेल तुला. अगे ये ना बाळा, बस बस, तुझी पण ओटी भरायची आहे ना. एक मिनिट आजी, एक विचारू का? ये राधा की आई चलेगी क्या? नाही म्हणजे कसं आहे ना की ती मॅरिड नाही आहे ना. म्हणजे हस्बंडला बाहेर काढून टाकलं. एकटी राहते. राधाचे पप्पा आहे की नाही तर कुणाच ठाऊक. हे बघा त्या सौरभ तू थांब. तुम्हा पुरुषांना ना यातलं काहीही कळत नाही. जरा कुठे बाईनं डोळ्यातनं 2 टिपं गाळली की तुम्हाला वाटतं तीच बरोबर आहे. हे जे काही रीतीभातीच आहे ना ते आम्ही बायका बघून घेऊ काय ते. मावशी तुम्हाला हे सगळं चालणार आहे आणि तेही पटवर्धनांच्या वाड्यात. हो कोण कुठली ती बाई कुठून आलेली
आणि नवऱ्याला तिनं घराबाहेर काढलं म्हणजे ती सरळ मार्गी असेल हे कशावरून? तिला आणि म्हणायचं तरी काय? विधवा म्हणायचं, घटस्फोटीत म्हणायचं की काय म्हणायचं? म्हणजे काय ग श्यामल? म्हणजे नवऱ्याच्या नावाने नुसतं रडत राहायचं का? नवरा नसलेल्या बाईनी घराबाहेर पडणं, पैसे कमवणं, स्वतःच्या गाडीतून फिरणं, हे असं काही करायचंच नसतं का? स्वतःच्या गाडीतून फिरायचं नाही. तसं केलं तर मग लगेच लोकांच्या डोळ्यावर येतं ना. मग हिच्यासारख्या बायकांनी फक्त दुःखात बुडून राहायचं, भावाचा नाही तर आईचा टेकू शोधत जगणं, हेच शोभतं नाही का? मावशी, असू दे ना, मला तुमच्या सोहळ्यात व्यत्यय आलेला नाही आवडणार. मी येते. हा, चल आई. थांब अनामिका. एवढा अपमान होऊन सुद्धा तिचा तोरा बघा. शेवटी काय आई तशी लेक, घरदार सोडून आलीये भाड्याने राहायला. बरोबर आहे ग तुझं. आई तशीच मुलगी. आई कशी स्वावलंबी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, तेच शिकते ना मुलगी. जाऊ दे का अनामिका, या असल्या लोकांच्या कशाला नादी लागायचं आपण. मग कोणाच्या नादी लागायचं? हे असले टॅटू काढून फिरणाऱ्या मुलींच्या? हो बाई, टॅटू काढला म्हणजे काय वाईट आहे त्याच्यात? म्हणजे नियम वगैरे असतात का त्याचे काही? म्हणजे अमकंच वय असलं पाहिजे किंवा नवरा असला पाहिजे किंवा नसला पाहिजे, नोकरी असली पाहिजे किंवा नसली पाहिजे, असं काही असतं का तुमच्यात? जाऊ दे नाही. जाऊ दे काय? अगं अशी माणसं काय पहिल्यांदा भेटली आहेत का आपल्याला? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटतच असतात ती, आणि म्हणून त्यांना सडेतोडपणे उत्तर द्यावं लागतं. हो, काढलाय हा तिने टॅटू. काय आहे, नवऱ्याने दिलेले 4 वळ मनावर गोंधळून ठेवण्यापेक्षा हे असं गोंधळणं चांगलं नाही का? अहो तुम्ही सुद्धा बघा करून. मनात एखादा सल असेल ना, तर उगीच ती जखम भळभळण्यापेक्षा हे निदान मिरवता तरी येतं छान. आम्हाला नाही हा कसली सलबिल. अच्छा, म्हणजे तुमचं सगळं सुरळीत चाललंय म्हणून तुम्ही तिला नावं ठेवताय. अहो त्याच्यापेक्षा जरा तिच्या पाठीशी उभं राहिला तर बरं नाही का? हो, तेवढाच करत बसतो. हा, या अनामिका सारख्या संसाराची किंमत नसलेल्या बायका असतात ना, त्यांचीच बाजू घेऊन फिरत बसतो आता. संसाराची किंमत नाही कुणाला? या अनामिकाला. अहो नवरा घरातनं निघून गेल्यावर एकटीने स्वतः कमावून मुलीला मोठं केलेलं आहे तिने, स्वतःचं घर बांधलंय. आणि मुख्य म्हणजे माहितीये का तुम्हाला, सासूला सांभाळते ती तिच्या. आणि सासू म्हणजे मी सासू आहे तिची. हो तिने जे काही केलंय ते करणं सोपं वाटलं तुम्हाला? हो 1-2 चुका झाल्या म्हणून काही कोणी नवऱ्याला घराबाहेर काढत नाही काही. अहो घर टिकवण्याचा सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न बाईच करत असते. कुठेतरी असह्य झालं तेव्हाच गाठलं असेल ना तिने हे टोक. आणि अनामिकाचं राहू दे. हो माझ्या मनात असं 100 वेळा विचार येऊन गेलाय की याला घराबाहेर काढलं पाहिजे म्हणून. मी तर सख्खी आई आहे ना त्याची. हा, मला सुद्धा त्याच्याशी हे नातं नाही टिकवता आलं म्हणजे मी वाईट? म्हणजे आम्ही दोघी जणी वाईट? आई नको ना प्लीज ग, तुला त्रास होईल. होईल नाही ग, होतोय. अनेक वर्ष होतोय. या असल्या बायकांच्या वागण्याचा, त्यांच्या मनोवृत्तीचा. आपल्या घरात सुखाने राहता येत नाही का यांना? पण दुसऱ्याच्या घरात डोकावून त्याच्या जखमेवरची खापली काढल्याशिवाय चैनच पडत नाही मुळे यांना. खरं आहे तुझं रमा. दुसऱ्याची उणीधुणी काढण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा ना. मावशी, आमचा हा असा पाहुणचार करायला इथे बोलवलं का हो आम्हाला? नाही, खरं सांगू, तुम्हाला अगदी प्रेमाने बोलावलं होतं. तुमच्या मानपानाची तयारी सुद्धा केली होती. पण जसा तुम्हाला मानपान हवाय तसा दुसऱ्यांना मानपान देण्याची तुमची काही इच्छा दिसत नाही.
तुम्ही हिच्यावर विनाकारण आरोप करताय, अद्वा बोलताय. मला हे माझ्या घरात अजिबात चालणार नाही. थोडक्यात आम्हाला या असं सांगताय का तुम्ही? तसंच समजा. अडी अडचणीला शेजारच कामी येतो कुंदा मावशी. इथे अजून अपमान करून घ्यायला थांबायला नको. एक मिनिट थांबा. भाऊजी तुम्ही सांगा ना, अशा त्या निघून चालल्यात, बरं नाही दिसत, सांगा त्यांना. वल्ली, जाऊ दे त्यांना. का जाऊ दे सौरभ? अरे आमच्या घरी हसत बागडत लहानाचा मोठा झालास रे तू. सगळ्यांची मनं जपणारा एक जबाबदार मुलगा म्हणून आम्ही तुझ्याकडे पाहतो. आणि ही एक मुलगी काय तुझ्या आयुष्यात आली, तू तर बदललासच रे. नाही काकू, मी बदललो नाहीये. मी तोच आहे, तसाच आहे जसा तुम्ही आत्ता उल्लेख केलात. मला वाटतं बदलण्याची गरज तुम्हाला आहे, तुमच्या विचारांसकट. वा, छान अपमान केलास रे आमचा घरी बोलावून. पटवर्धनांची ही रीत नव्यानेच कळली हो आम्हाला. रीत पाळण्यात पटवर्धन कधीच चुकत नाहीत काकू. संस्कार आहेत तसे आमच्या. आणि म्हणूनच आमच्या घरी आलेल्या एका पाहुण्याकडून दुसऱ्या पाहुण्याचा झालेला अपमान पटवर्धन म्हणून आम्ही कधीच खपवून घेणार नाही. वा सौरभा, म्हणजे आम्ही तुम्हा बायकांच्या गोष्टी मला कळत नाहीत असं नाहीये काकू. मी जाणीवपूर्वक त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो, पण आत्ता पाणी डोक्यावरून गेलं. माझ्या या मैत्रिणीचा अनेकांनी आदर्श ठेवावा असंच त्यांनी घडवलंय स्वतःला. आणि तुम्ही तिच्या संस्कारांवर, तिच्या चारित्र्यावर संशय घेताय. हे सगळं आम्ही कसं सहन करायचं आणि का? म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतो, या तुम्ही. प्लीज या. कशाला थांबलाय आता? चला. अनामिका, बस ना. बस. वल्ली, अगं जा, ओटी घेऊन ये ना. पंडे, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाट. पूजेवर किती खर्च केला? जखमांच्याही कळा लपविल्या, ठेवून ओठी कळी. किती कहाण्या पुरून उभी तू, खोल आपुल्यावरी.
काळजी घे ग कुंदू. पाट्या चल आम्ही निघतो. तू कमाल आहेस. तुझ्यासाठी जाम रिस्पेक्ट. मला जोडी लावू नका. अरे मी काय फार वेगळं केलं नाही रे. नाही कसं, राधा मिस अनामिकांची मुलगी आहे हेच तुला केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटपर्यंत काही जमलंच नाही. ठीक आहे रे, असं नाही तसं कळलं. बद्री एक मुलगी आहे म्हणून त्या आईची ओळख आपण नकारात्मक चष्मा लावून का करायची? ती चांगली आहे तर चांगलीच आहे. उलट मला आता तिच्याविषयी ना ते रिस्पेक्ट. आता मला तिच्याविषयी जाम रिस्पेक्ट वाटायला लागला. तुझे काकानं मला त्यावेळेला सिनेमाला जेव्हा घेऊन जायचं ना, तिथे एक गाणं लागायचं. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. कुठून? वेंगुर्ल्याहून का? हो. हॅलो, हा जरा मॅडमशी बोला. बोल आई. तू पण कमाल करतेस आई. एखादी पेटी पाठवायची ना, टेम्पोच पाठवतेस तू. घरचा आंबा आहे म्हणून काय झालं? हो हो देते, तुझ्या नातीला निरोप देते. आंबा फस्त करायला ती घरात तर हवी ना. म्हणजे अगं म्हणजे पाऊल टिकतं कुठे घरात तिचं? मी सांगते संध्याकाळी आली की. हे बघ आई, तू पाठवलेल्या आंब्यांना कधीच हात लावत नाही, कुणीच हात लावत नाही. हो हो मोठं फळ आहे तर ते तुझ्या नातीच्याच पोटात जाईल. बर. अगदी न चुकता दरवर्षी पाठवतात हा आंबे. हो पण तिच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलीसाठी आणि त्या मुलीच्या सासूसाठी नाही आहेत आंबे. तिच्या लाडक्या नातीसाठी आहेत ना. असू दे ग. हो पण इतक्या पेट्यांचं करणार काय होत आपण? एक काम करते, मी 2 पेट्या पट्याकडे पाठवते. हा त्याच्याकडे निदान माणसं तरी खूप आहेत. हो ना. नाही नको आई, हितेनकडेच पाठवते. ग हितेनकडे पाठवूच या ग, पण पट्याकडे का नको? नाही नको अगं. बघ ना, आपल्याला बोलावणं आलं, आपण अगदी लगेच गेलो, पण तिथे नको नको ते झालं. आधीच वल्लीला मी त्यांच्या घरी गेलेलं आवडत नाही. उगाच पट्याला आणि मावशींना माझ्यामुळे ऐकायला नको. अगं पण ती 2 जण तुझीच बाजू घेतात की. त्यांना आवडतं तू तिथे गेलेली. हो हे जरी खरं असलं तरी माझ्या जाण्यानं त्यांच्या घरचं वातावरण बिघडतं आई, हेही खरं आहे ना. वल्लीला मी तिथे गेलेलं आवडत नाही. कशाला उगाच संबंध वाढवायचे? आणि इतक्या वर्षांनी परत मिळालेली मैत्री आहे, किमान ती तरी तशीच राहू दे. असं वाटतं की मी मोकळेपणानं काहीतरी वागायला जाईन आणि वेगळंच काहीतरी होऊन बसेल. आता कुठल्याही कारणामुळे हे नातं फिसकटायला नको. मैत्री काय आहेच की. पट्या मला ऑफिसमध्ये सुद्धा भेटतो नाही, तेच पुरे. अनु, दरवेळेला पुढाकार घेतला म्हणूनच नातं तुटतं असं नाहीये काही. माघार घेतल्याने सुद्धा तुटतं बरं का. त्याच्यामुळे जे जे होईल ते ते पहावे.
म्हणजे मुद्दाम ठरवून काही करायचं नाही ग. जे होईल ते होईल. ठीक आहे, मग ठरवून पट्याकडे पेट्या पाठवत नाही, चालेल? तू जे काय म्हणशील ना त्याला मी चालेल असंच म्हणणार आहे. जाऊ दे नाही, उशीर होतोय आता ऑफिसला. दादा हे घ्या. थँक्यू. तू नकोच काही ठरवूस, मीच ठरवणार आहे. हापूस पार्टी. अरे बस. अरे नाही, बस बस झालंय. सचू ऐक ना, तू पुढे हो, मी येतो मागून. बर. अहो, तुमचा डबा तयार करून ठेवला होता, तुम्ही विसरलात. घ्या. दादा मी येतो रे. अहो ऐक. वल्ली मला दे, मी देतो. नाही नाही भाऊजी, असू दे. भाऊजी हे अजून माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी हा डबा घेऊन त्यांच्या ऑफिसला जाते आणि मीच डबा देते. फक्त माझ्यासाठी रिकामा डबा घेऊन आली होतीस, तसा रिकामा डबा देऊ नकोस म्हणजे झालं. चुकून.